तोपर्यंत जोडे महाराज, भूषणशेठ पारिंगे, त्याचबरोबर बालाराम जांभळे, त्याचबरोबर लक्ष्मण शिंदे, त्याचबरोबर हरीश कानडे सर त्या ठिकाणी बसल्यात, समीर पारिंगे, त्या सर्वांच आपण पुन्हा आरसीसी क्रिकेट संघ रेस आणि कैलासची भाया स्फूर्ती ट्रॉफीमध्ये मोठमोठ्या आपण स्वागत करूया. आपण या ठिकाणी सुपर 8चा तिसरा सामना, पहिला सामना आपण पाहिला तर जिंकला गावठोकी चांबोली संघानं, दुसरा सामना जिंकला सावळेश्वर सावळे संघानं, तिसऱ्या सामन्याची लढत पाहायला मिळते सुपर 8च्या ही मात्र या ठिकाणी चांगली आपल्याला पाहायला मिळणार. चाफेकर बंधू नांदगाव आणि उसार त्या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळणार आहे. पण त्या सामन्याची सुरुवात कशी होणार या ऐकण्यासाठी आपण पाहिलं असेल आपले बंधू भास्कर बरेच कंट्री फिरून आले, बरेच देश विदेशामध्ये त्यांनी फिरून आले. त्यांनी जवळजवळ 17 वेळेला विमानाने प्रवास केला. ते आपल्या बंधू भास्कर यांना विनंती करूया आपल्या गोड वाणीनं या सत्राची सुरुवात आपण करावी. पंढरनाथ, आपण बघतोय की आजचा हा स्पर्धेतला शेवटचा अंतिम दिवस, अंतिम दिवसातला हा तिसरा सामना असतोय तो चाफेकर बंधू नांदगाव विरुद्ध उसारले या दोन संघादरम्यान हा सामना होतोय. 4 षटकांचा हा सामना राहील. आपण बघतो की मागच्या सामन्यामध्ये किरण पवारने एक चांगली खेळी केली, त्याचा झेल एक अवघड झेल होता तो सुटला आणि नंतर एक वेळ बघितला धावतीत होता तो वाचला आणि त्याने एक परत एकदा आपल्या या टुर्नामेंटमध्ये दुसरी हाफ सेंचुरी लगावली. खरोखर एक चांगला गुणवान खेळाडू आपल्या या विभागामध्ये आहे आणि एक संपूर्ण रायगड परिसरामधून तो खेळत असतो, रायगडच्या टीम मधून खेळत असतो आणि त्यांचा संघ आपण बघतो की अंतिम 2 मध्ये पोहोचलेला आहे. परंतु बघूया या सामन्याकडे, कारण या सामन्यामध्ये उसारली संघाचा जयेश डांगरकर ज्यानं मागच्या एका सामन्यामध्ये 50 लगावली होती. या स्पर्धेतली 50 पटकावण्याचा मान त्याने मिळवला होता आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. या सामन्यामध्ये तमाम प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया. दरम्यान पहिला चेंडू, यावेळेला चेंडू उजव्या सीच्या बाहेर, चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही, चेंडू जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये, हा चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्येचं अजून खातं फुलं व्हायचंय ते प्रथम फलंदाजी करताना उसारली संघाचे. हनुमान आपण बघितलं की एका सामन्यामध्ये ज्याने 16 धावा केल्या होत्या तोच हनुमान मैदानामध्ये सामना करत होतो गोलंदाज दत्ता याचा. त्या चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातो तो मिडॉफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक, मिडॉफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, चेंडूची फेक करतोय. दरम्यान एक धाव मिळते ती फलंदाज हनुमाननं आपलं खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय, संघाचं धाव अंत खातं खुलं गेलंय. धावसंख्या होते ती बिनबाद एक संत आणि सावध सुरुवात. प्रेक्षकांची गर्दी आज अंतिम दिवस असल्यामुळे भरपूर अशी दिसते आपल्याला. जिकडे तिकडे आपण बघतो की एक नैसर्गिक टेकडी टाईप आपल्याला लाभलेली ही मैदान आणि त्या मैदानावरती बसून असं मजा घेतात सामन्याची हे सर्व प्रेक्षक. या बघितला शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू भिरकवला आहे तो स्क्वेअर लेग बंधनच्या डोक्यावरून, चेंडू जातो तो सीमारेषेच्या पलीकडे, खणखणीत चौकार लगावतोय तो हा फलंदाज. नक्कीच पटना आपण बघतो की जयेश डांगरकर ज्यानं चौकार लगावला आणि चौकारांनी आपलं खातं उघडलं. या स्पर्धेतला या महत्वाच्या सामन्यामध्ये चौकार वसूल केलाय, तर चौकारांनी आपलं खातं उघडलंय. संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय, धावसंख्या 4ने वाढते, धावसंख्या होते ती बिनबाद 5 एक चांगली खेळी उपयुक्त करावी लागेल. कारण मागच्या सामन्यामध्ये बघितलं आपण 60 धावांपर्यंत मजल मारली होती ती सावळे संघाने, तशीच कामगिरी त्यांना करावी लागेल या सामन्यामध्ये. त्या चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू आता तो वाईड लॉंगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, चेंडूची फेक करणार, परंतु एक धाव मिळते ती जयेश पोहोचतो 5 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ची भर पडते, धावसंख्या होते ती बिनबाद 6. आपण बघितलं की गोलंदाज दत्ता थोडस आपण बघितलं की एक फटका त्याने त्याच्यावरती लगावला होता जयेशने, परंतु 2 निर्धाव, एक चेंडू निर्धाव टाकला, 2 सिंगल्स आल्या आणि आतापर्यंत फलकावरती धावा आहेत त्या बिनबाद 6. टाटा पॉवर हाऊस कडून त्याने धावायला सुरुवात केली. राईटामोर विकेट मारा करतो, या चेंडू भिरकवून दिला, उंचावर मारलेला फटका, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, उत्तुंग षटकार लगावतोय तो फलंदाज
हनुमानने सुद्धा आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढे धावा जास्त येतील तेवढा फायदा होईल त्यांच्या संघाला. आतापर्यंत धावसंख्या होते ती बिनबाद 12 चांगला फटका लगावला, माहिती हिट लगावला हनुमाननं, ज्यानं चांगली साथ देत होतो जयेश डांगरकरला. बघूया दत्ताताई राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. यावेळेला चेंडू भिरकावला, परत एकदा हवेमध्ये चेंडू, परत एकदा त्याच पद्धतीचा फटका, त्याच ठिकाणी चेंडू जातोय. परत एकदा एक उत्तुंग षटकार लगावतो तो. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले त्या हनुमान पोहोचतोय तो 13 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय, धावसंख्या होते ती बिनबाद 18. पंढरनाथ आपण बघतोय की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 18. त्याच्यामध्ये आपण बघितलं की 2 षटकार लगावले त्या हनुमानने. म्हणजे जयेश आणि बघतो की त्याने 50 लगावली, परंतु हनुमानने सुद्धा चांगली कामगिरी केली. 2 फटके लगावले, चांगले माहिती हिट लगावले आणि त्याच ठिकाणी फटका घेतला. म्हणजे रिप्लाय म्हणायला काही हरकत नाही, त्याच फटकाची पुनरावृत्ती झाली आणि षटकार 2 लागोपाठ मारले. त्यामुळे धावसंख्येचा आकार मिळाला, धावसंख्या पोहोचली ती 18 पर्यंत. म्हणजे जी सुरुवात पाहिजे होती, जो भक्कम पाया पाहिजे होता, रचायचा होता पहिल्या षटकामध्ये, तो रचलाय, तो उतरली संघानं. नक्कीच विचार केला सलामीची जोडी मात्र हनुमान आणि जयेश डांगरकर त्याच्यात मात्र साऊथ मुंबईला घेतला. 4 षटकांचा सामना आहे. आपण पहिल्या सामन्यात जर पाहिला असेल त्याकडनं शिवसाई पुंज आणि डावदेवी चांबारी या 2 संघांचा सामना झाला. तर मात्र पुंज संघात प्रथम फलंदाजी करत 30 धावा झाला, 31 धावाचा माफक हवं होता. तो सामना पूर्णपणे एकतर्फी होऊन तो सामना जिंकला चांभाली संघानं. दुसऱ्या सामन्यामध्ये उच्चांक पाहायला मिळाला, जिथे 60 धावा आल्या, पण त्या धावा जवळण्यासाठी निवड पोहोचून संघाची दमछाक झाली. तो सामना मात्र गमावा लागला आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये जर दुसरा जो सामना सुरू आहे तिथे पहिल्या सत्रामध्ये षटकामध्ये 18 धावा जमवलेत त्या उसरली संघाला. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु आपण बघतो की उसरली संघानं नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून त्यांनी फलंदाजी स्वीकारली. कारण आपण बघितलं की इथे जे स्पर्धा ठेवलेल्या आहे याच्यामध्ये कंपल्सरी चेसिंग ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जो पहिला फलंदाजी करणारा संघ सामना बरोबरीत सुटला तो विजयी होतो. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला साजेशी त्यांनी कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 18 धावा तब्बल जमवल्या त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. विजय भगत तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. त्याचा हा पहिला चेंडू जातो तो निर्धाव केला, कारण उजव्या शीच्या थोडासा बाहेर टाकला चेंडूला उंची कमी होती, त्याच्यामुळे बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही. चेंडू गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये, त्याने आपली कामगिरी चोख बजावली. चेंडू जातो तो निर्धाव, धावसंख्या तिथेच स्थिरावते. 18 धावसंख्या पाहायला मिळत आहे. आता निखिल बागवाने ज्यावेळेस संवाद साधताना मुसाली संघाच्या करण्यात आवश्यक त्यावेळेस मात्र त्यांनी सांगितलं होतं की 50-55 धावा पहिल्या सत्रामध्ये जमण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आता जबरदस्त गोळ पहिल्या षटकामध्ये धावा 18 आल्या, दुसऱ्या 10 षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र गावजीच्या स्वरूपानं पहिला विकेट गमावलाय जयेश डांगरकर, त्याने पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे. तोच जयेश डांगरकरचा भाग होतोय विकेटच्या स्वरूपानं. फलंदाजांमध्ये ताळमेळची कमी होती, कॉलिंग नव्हतं. कॉलिंग नसल्यामुळे आपण बघितलं हनुमान धावत सुटला, परंतु रिप्लाय दिला नव्हता तो जयेशने, आणि त्यामुळे तो बाद होऊन तमूमध्ये परतला. अशा रीतीने नाहकरित्या हे धावतीच्या रूपानं जयेश बाद होऊन तमूमध्ये परत पहिला हादरा बसलाय तो उसरली संघाला. धावसंख्या फलकावरती 18 असताना नक्कीच मस्कराबद्दल विचारलं त्याला पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये 18 धावा आल्या. त्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतो तो योगेश विजय भगत. हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी केली गेली आतापर्यंत. त्या षटकामध्ये धावच्या स्वरूपाला जो विकेट जयेशचा अडथळा दूर गेलाय त्या ठिकाणी पहिला फलंदाज बाद झालाय. धावबालकरी धावा नक्कीच विजय भगत तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. त्याचा हा पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू आपण बघितला, चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला, उजव्या शीच्या बाहेर निघाला.
फलंदाजाला चपून गेला, त्याला कळलं सुद्धा नाही चेंडू कुठून गेला. तो चेंडू जातो, तो निर्धाव धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती 1-18. आपण बघितलं की सुरुवातीला 18 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघितले की चांगली गोलंदाजी करतोय विजय भगत. त्यानं आतापर्यंत एक बळी मिळवलाय धावतीच्या रूपाने. सांघिक यश त्यांना मिळालंय आणि ते एक दबाव निर्माण केलाय तो उसरली संघाच्या फलंदाजांवरती. गोलंदाज तयार यावेळेस चेंडू आपण बघतोय हुक केला. चेंडू आता तो फाईनलेगच्या सीमारेषेच्या बाहेर खानकरी चौकार लागवतो तो फलंदाज. चौकारांविषयी आपलं खातं हनुमानने चौकार लागवला. हनुमान पोहोचतो 17 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 1-22. आपण बघितलं बऱ्याच वेळा धावसंख्या 18 वरती थांबली होती, परंतु चौकार लागवला होता हनुमानने. कारण आपण बघितलं की जयेश डांगरकर बाद होऊन तंबूमध्ये परतला. अशा वेळेला त्यांनी आपल्या खांद्यावरती धुरा घेतलाय. कारण एक चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी 2 षटकार मारले मिड विकेटला, उत्तुंग षटकार मारले होते. आता एक चौकार लगावलाय. एक चांगली कामगिरी करतो तो आपल्या संघासाठी. विजय भगतचा हा यावेळेला चेंडू फिरवून मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साईडला सफल झाला होता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू त्याच्या अंगावर आदळला. चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती फलकावरती 1-22. 1-22 चांगली सुरुवात त्याला म्हणायला लागेल ती विजय भगत याच्याकडून. कारण पहिल्या षटकामध्ये मार पडल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा रोखणं हे गरजेचं होतं ते नांदगाव संघासाठी. आणि तो कामगिरी आपली चोख बजावतोय. कोणताही वाव देत नाही तो फलंदाजाला मोठे फटके खेळण्याचे. यावेळेला परत एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, खराब चेंडू आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. एक माहिती हिट लगावलाय. त्याच पद्धतीचा फटका, हुकचा फटका, 6 धावा वसूल करत होता हनुमान पोहोचतोय षटकारांची 23 वरती. संघाच्या धावसंख्येमध्ये 6ची भर पडते. धावसंख्या होते ती 1-28. 1-28. आपण म्हटलं होतं की विजयचं कौतुक केलं, पण कौतुक केल्यानंतर तो त्याचं आपण बघितलं की एक शॉर्ट पिच पद्धतीचा खराब चेंडू टाकला आणि हुकचा फटका खेळला. 6 धावा वसूल केल्या त्या हनुमाननं. धावसंख्या 28 पर्यंत पोहोचली. म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की पहिल्या 3 चेंडूवरती तो विजय भगतने चांगली कामगिरी केली होती. नंतर शेवटच्या 3 चेंडूवरती त्याने खराब कामगिरी केली. त्याच्यामुळे त्याचा गोलंदाजीचं पृथक्करण बिघडलं. त्याने दिल्या धावा त्या 10. एक बळी मिळवता आला नाही. परंतु आतापर्यंत संघाची धावसंख्या आहे फलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा. 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये 14च्या सरासरी धावतोय तो उसरले संघ. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकवतील माझे सहकारी मित्र पंढरनाथ पवार. धन्यवाद. मोठं पुरस्कार 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, त्याच्यानंतर आपल्या संघामध्ये 10 धावा विजय भगतनं खर्च केल्या. आता गोलंदाजीसाठी बघा हे करू अश्विन पाटील. जादू पुरगी हा गोलंदाजी बऱ्याच मैदानात आपण अश्विनला पाहिलंय. बऱ्याच वर्षात क्रिकेट खेळला जो प्लेयर्स आहे त्या मैदानात आतावर का पहिल्या दिवसामध्ये जशी कामगिरी केली आहे, मात्र या नाईटच्या तुलनेत त्यांची कामगिरी कशी होणार हे पाहण्यात इतकंच महत्वाचं राहणार. सलामीला फलंदाज स्ट्राईकवरती अजय, ज्यावेळेस सलामीसाठी हनुमान आणि जयेश डांगरकर अशी ही जोडी मैदानामध्ये जयेश धावचीच्या स्वरूपानं पास झाला. अश्विनचा पहिला चेंडू. फलंदाज पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. या ठिकाणी पंचाचा डेड बॉलचा इशारा येतोय. अश्विन पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या मार्क्सवरती जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण मस्कर या ठिकाणी सजवलंय. आपण जर पाहिलं असेल अजय या फलंदाजासाठी 4 ऑफसाईडला 4 ऑफसाईडला गोलंदाज अश्विन. पहिला चेंडू जबरदस्त सफल करायला प्रयत्न केला जातोय. सुंदर गोलंदाजी करतो पहिल्या चेंडूवरती. 11 रन मस्कर केल्याचा प्रयत्न करतो फलंदाज अजय. नक्कीच आपण बघतो की अजय डांगरकर जो फलंदाजी करतोय बॅकफुटला खेळतोय. बॅकफुटला खेळल्यानंतर आपण बघतो की थोडंसं टायमिंग चुकतंय. टायमिंग चुकल्यानंतर चेंडू त्याला त्याच्या पाठीमागे निघून जातोय. अशामुळे हा चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या तिथे थांबते. धावसंख्या आहे ती 1-28. 1-28 धावफलकाची सुरुवात चांगली केली अश्विननं. तिथे पहिल्या षटकामध्ये दत्ता महागडा ठरतोय. टुर्नामेंटमध्ये आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिलं असेल. या सामन्यामध्ये 18 धावा जरी खर्च केले असेल यावेळेस मात्र अश्विन जबरदस्त गोलंदाजी करतो. याच्याकडे हलक्या आपल्याला खेळून काढलाय. मात्र सन्मान दिला जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो. 1 धाव अजयनं आपल्या बॅटच्या साहाय्यानं पूर्ण केली. आपलं खातं उघडतंय 1 या धावसंख्येनं. संघाची धावसंख्या विचार 1 फलंदाज बाद झालाय. तिथं 29 धावसंख्या ते धावफलक पाहायला मिळत आहे. तो उत्साही संघाचा नाणेफेकीचा कौल जिंकून मस्कर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्धी संघावरती पूर्ण दबाव टाकण्याचा विचार असणार
कुसाली संघाचा. मात्र नांदगाव संघ इतका साठीवाला जो संघ आहे बऱ्याच मैदानामध्ये आपण त्याची कामगिरी पाहिली आहे. त्यावेळेस सगळं सुंदर चेंडू इतकं सुरेख फटका मात्र टायमिंग थोडासा चुकतोय. खराब क्षेत्र खेळतोय झेल सोडलं जातं या ठिकाणी हनुमंतला जोडण मिळतो. जसं किरण पवारला पहिल्या सामन्यात आपण पाहिलं असेल एक किरण मात्र 53 धावा 17 चेंडू केलं होता. नक्कीच पंढरा आपण बघतो की परेशने हा झेल सोडला. आपण म्हणतो की तेलही गेलं तुपही गेलं हाती आलं दुपाटणं तशी परिस्थिती झाली ती परेशची. नक्कीच परेशची परिस्थिती तशी झाली आहे. मात्र अश्विन पाटील हुशार आहे. जबरदस्त गोलंदाजी करतो. प्रत्येक चेंडू मिश्रित गोलंदाजी करतोय. कधी अष्टपैलू चेंडू असतो कधी लेगबेट चेंडू करतोय. फलंदाजा संभ्रमात पाडतो हा गोलंदाज. आणि अशा विचार केला पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरी आले असतील मात्र या षटकामध्ये आता मला जबरदस्त गोलंदाजी करतो. त्याने 4 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी करतोय. म्हणजे मोठे प्रयत्न केल्यास कुठेतरी वंचित ठेवलंय कुठेतरी विचार करायला भाग पाडलाय त्या कुसाली संघाला. सुरेख चेंडू स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला खरा मात्र वन बाउंड हा धावता बिंदूच्या दिशेने मारला. 4 धावा. ऍडव्होकेट अभिषेक पाटील मैदानाच्या बाहेर जातात. मैदानामध्ये सर्व पाहणी करतात. आपला आवाज कुठपर्यंत पोहोचतोय क्लॅरिटी किती आहे. नक्कीच अभिषेक आपण पंढरनाथ आपण बघतोय की हनुमान जो फलंदाजी करतोय 10 चेंडूचा त्याने सामना केलाय. 28 धावा जमवल्या. 2 षटकार लगावले 2 चौकार लगावले. याकडे परत एकदा चेंडू त्याने भिरकवलाय. आपण बघतो की तो बॅकफुटला गेला चेंडू त्याने हुक केला. चेंडू जातो तो फाईनल सीमारेषेत मध्ये चौकार वसूल करतोय. चौकारांशी आपल्या धावांवर ते पोहोचतोय तो. 28 मला वाटतं त्याने 32 धावा त्यांनी जमवल्यात आतापर्यंत 11 चेंडू मध्ये. धावसंख्या होते ते 39. आपण बघितलं की 4 चेंडू चांगले टाकले ते 3 धावा दिल्या त्या. परंतु शेवटचे 2 चेंडू मागणे ठरले त्या अश्विनचे. त्याने 2 चेंडू मध्ये झालं. त्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी अश्विनने केली आहे. मात्र 2 चेंडू चौकाचा मार मिळाला अश्विनने 11 धावा खर्च केल्या. आपण जर आज मस्कर या ठिकाणी आजच्या या टोर्नामेंटमध्ये नांदगाव चाफेकरचा बंधू संघामध्ये तो आपण पाहिलं असेल या स्पर्धेमध्ये. तिथे मात्र दत्ताला प्रत्येक सामन्यामध्ये मार मिळतात. तिथे वयाल संघाच्या विरोधात खेळत असेल 14 धावा कुठून काढल्या. दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये देखील दत्ताला 16 धावांचा मार मिळाला. ह्या सामन्यामध्ये देखील दत्ताला 18 धावांचा मार मिळून मात्र दुसऱ्या गोलंदाजी चांगली कामगिरी आतापर्यंत केली. नक्कीच हनुमानने जयची कमतरता इथे दाखवून दिली नाही कारण चांगली फलंदाजी करतोय. 11 चेंडूचा सामना केलाय. 32 धावा आपल्या खात्यावरती जमवल्या. 3 चौकार 3 षटकार. म्हणजे बघितलं की 6 चेंडू मध्येच आपण बघतो की 30 धावा होतात. मग एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. आणि अजूनही आपण बघतो की एक षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हर्स म्हणजे हाणामारीचं षटक. आणि अशा वेळेला धावा कशा येतात त्या बघूया आपण. जितेंद्र पाटील शेवटचा षटक जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज नमस्कार करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाहीये. डीजे मास्तर अतिशय चांगले डीजे ऑपरेटर या ठिकाणी करतात. अभिषेक पाटील या ठिकाणी आपला आवाज पूर्ण चेक करतात. आपला आवाज कुठपर्यंत पोहोचतोय आणि आपला आवाजही पोहोचला पाहिजे कारण ते युट्यूबच्या माध्यमातून ही टुर्नामेंट कव्हरेज केली जाते. आणि घर बसले प्रेक्षक काय प्रेक्षकांच्या ठिकाणी फोन येतात त्या ठिकाणी त्यांना आवाज मिळत नाहीये. त्याच्यामुळे आपण डीजे मास्टर बारामध्ये या ठिकाणी विनंती करूया की आपला डीजेचा आवाज व्यवस्थेसाठी करून ठेवा. जबरदस्त चेंडू या ठिकाणी करतो. या ठिकाणी सुंदर फटका मारण्याचा लोकांच्या दिशेने मस्त चेंडू जातो. 1 धाव्या चेंडूवरती मिळते. चेंडूची पैकी थोडीशी खराब होते. आता 1च धाव्या चेंडूवरती मिळते. 40 धावांमध्ये पोहोचलाय तो उसारली संघ. नक्कीच पंढरनाथ आपण बघतो की हनुमान चांगला खेळतो. त्याला जास्त त्याच्या वाट्याला जास्त चेंडू यायला पाहिजे कारण तो या मॅच मध्ये आतापर्यंत फॉर्मला असलेला फलंदाज आपण बघतो की चांगली फलंदाजी करतो. आजीने हे ओळखला पाहिजे. त्याला जास्त स्ट्राईक द्यायला पाहिजे. परंतु शेवटचे षटक असल्यामुळे तो सुद्धा प्रयत्न करणार. परंतु त्याचे प्रयत्न कुठपर्यंत यशस्वी ठरणार हे येणारे आपल्याला काही 4 चेंडू आता शिल्लक राहिलेले असतील. बघूया वाईट सामन्याकडे दत्तात. जितेंद्र गोलंदाज जितेंद्र पाटील पंचाचा डेट गोलचा इशारा. पण जास्तीत जास्त चेंडू घेतो हनुमानच्या वाट्याला यायला पाहिजे. कारण हनुमान हा सहा आलेला फलंदाज जम असलेला फलंदाज त्याला आता चेंडू पूर्णपणे फुटबॉल सारखा नंतरमध्ये खेळलो आणि स्थायिक आता
साईवरती हनुमान जबरदस्त हा कार्पेट शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअरच्या दिशेने एक धाव त्या चेंडूवरती मिळते. तितकं सुरत क्षेत्राचे होते. एक धाव त्या चेंडूवरती मिळते. हनुमान त्याला एका धावेच्या भरीनं सध्याच्या धावसुकीला थोडासा आकार मिळतो. 41 धावसुकीला पोहोचतोय. तो उसाली संघ नाणेफेकीचा कळ जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा हा निर्णय घेतलाय. हा निर्णय मात्र पहिल्या षटकामध्ये असं वाटलं पण आक्षेप ठेवलाय आणि जिथे मात्र एक चांगला सोसायटीमध्ये पोहोचलाय. तो उसाली संघ मात्र हुशारली संघाला विचार करायला लागेल. तापेकर नांदगाव संघाच्या विरोधात खेळत असताना प्रथम फलंदाजांना 50-50 तापात संपवा लागेल. यावेळेस मात्र स्ट्रेटाईटचा हा फटका फलंदाज अजय टांगरच्या बॅटमधला चौकार असणार की षटकार. पंच संदीप पाटील शहानिशा करतात. जबरदस्त या ठिकाणी पंचाची कामगिरी आपण पाहिलं असेल. बंडू भस्कर विशाल पाटील असेल, संदीप पाटील असेल, त्याबरोबर मुकेश मुंडे, त्याचबरोबर प्रवीण घरत यांनी या टुर्नामेंटमध्ये पंचाची कामगिरी अतिशय उल्लेखनीय केली. त्यांना देखील आपण धन्यवाद खरं द्यायला पाहिजे. नक्कीच चांगली कामगिरी केली संदीप पाटील आणि विशाल पाटील, त्यांना खरा धन्यवाद द्यायला पाहिजेत. परंतु आपले जे आयोजक आहेत भूषण पारंगे, त्यांनी हे मोठं आयोजन इथे आपल्याला बघितलं की या मैदानाचा विस्तार केला. यावेळेला आपण दोन्ही साईडनी क्रिकेट खेळलं जात आहे. दोन्ही साईडनी फलंदाजी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. आणि खरोखरच एक चांगली टुर्नामेंट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आजचा हा अंतिम दिवशी आपण बघतो की प्रेक्षकांची सुद्धा बरीच गर्दी इथे लाभलेली आहे. कारण प्रेक्षक जर नसेल तर सामन्याला सुद्धा मजा नसते. परंतु प्रेक्षकांनी आपल्याकडे चांगली मस्कावलेली आहे. 7 धावांचा इशारा चेंडूवरती आलेला आहे. पंच संदीप पाटील सर सांगतात हा 6 धावा षटकार पाहायला मिळतात. आपण या ठिकाणी भूषण पारंगे याची गरज सुट्टी करायला लागेल. प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळा देण्याचा प्रयत्न करत आपल्या परिसरामध्ये. त्याच्यामध्ये पहिल्या टुर्नामेंटमध्ये बाईकच्या या ठिकाणी फेरीसाठी सन्माननीय प्रवीण आवटे त्या ठिकाणी येतात. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. फक्त विचार या ठिकाणी भूषण पारंगे यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचा अतिशय सुरेख आयोजन पाहायला मिळतं. आणि आपल्या परिसरामध्ये पहिल्यांदाच बाईक मेन आपल्या सुरेख बाईकचा गोळी ठेवली असेल तर मित्रांनो पुढे भूषण पारंगे. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या वर्षामध्ये वेलेडी आणि मग विशाल पाटील आपण रोहन म्हणून भारत देश नावारूपाला येईल अशी आपण आशा करूया. वळूया सामन्याकडे. आणि मला वाटतं षटकार दिलेला दिसतोय. षटकार दिल्यानंतर आपण बघतो की अजयने सुद्धा आपल्या इरादे स्पष्ट केले. कारण त्यांनी बघितलं की मगाशी 2 धावा घेता आल्या असत्या परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि 6 धावा त्याने वसूल केल्या. धावावरती आहे मस्त या ठिकाणी मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. सन्माननीय सोपे ठाकूर साहेब या ठिकाणी आगमन झाले तर विनंती असते की आपण व्यासपीठावरती यावं. समीर पारंगेच्या स्पर्धेच्या आयोजक आपल्याला व्यासपीठावरती बोलवतात. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय सोपे ठाकूर आपण व्यासपीठावरती येऊन सामन्याचा आनंद घ्या. आपण एवढ्या सामन्याकडे भस्कर जे त्या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. ज्योतिराव पाटील जिथे मात्र सप्ताहातील शेवटचा षटक प्रगती पदावरती प्रत्येक असतात आणि शेवटच्या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असणार. जबरदस्त टुर्नामेंट पाहायला मिळते आणि या टुर्नामेंटमध्ये बरीचशीच मेहनत सन्माननीय आमच्या आपल्या परिसर उद्योजक नरेश शेठ टोंबरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आपण या टुर्नामेंटमध्ये सहर्ष स्वागत करत करायला त्यांना विनंती असणार की आपण व्यासपीठावरती यावं. आणि बंडू भास्कर त्यांच्याकडे खूप मोठे या ठिकाणी
त्या ठिकाणी हातभार लावलाय तर नरेश ठोंबरे साहेब तब्बल 3 लाखाचे डोनेशन त्यांच्याकडून या मंडळाला देण्यात आलं. त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थानं जोरात सगळं त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठावरती यावं. नरेश ठोंबरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण समर्थक कक्षाच्या वतीनं आणि बसवशेठ पारेख यांच्या वतीनं त्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. म्हणजे आपण सामन्याकडे जबरदस्त गोलंदाजी करतो. जितेंद्र यावेळेस सुद्धा हलक्या हाताने चेडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कन्वर्ट केलं. एक धाव पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. मस्त दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होते आणि 2 धावेच्या भरून 49 धावांवर पोहोचला. उसारी संघ जिंकण्यासाठी गरज असणाऱ्या 24-50 धावांची ते चाफेकर बंधू नांदगाव संघाला मात्र पहिल्या त्या ठिकाणी सुपर 8च्या रात्रीचा शेवटचा सामना यावर मैदानात केला जाणार आहे. तिरंगा शिवकर आणि मंगळमूर्ती कालोंदे या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असणाऱ्या आयोजकाच्या वतीनं की आपण नाणेफेकीचं कव्हर करण्यासाठी समर्थक कक्षात समोर यायचं. तिरंगा शिवकर आणि त्यांच्या विरोधात खेळणारा मंगळमूर्ती कालोंदे या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती केली जाते की आपण टास्क करण्यासाठी समर्थक कक्षात समोर यायचे. नमस्कार. पहिले 17 खेळ संपलाय. 24 चेंडूमध्ये 49 धावांवर 50 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी चाफेकर बंधू नांदगाव संघाला. डीजे ठिकाणी आगमन होतो. त्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूया. फटाक्याची आतिषबाजी मैदानामध्ये केली जाते. नरेश ठोंबरे रसायनचे उत्तेजक ठिकाणी येत आहेत. फटाक्याच्या जोरदार फटाक्याने जोरदार स्वागत नरेश ठोंबरे यांच्या ठिकाणी केले जातात. आपल्या परिसराचे उद्योजक नरेश ठोंबरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं आपण समर्थक कक्षाच्या वतीनं आयोजकाच्या वतीनं जोरदार स्वागत करूया. बंडू भास्कर यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती बसून सामन्याचा आनंद घेऊन भूषणशेठ पवार त्या ठिकाणी बारीक सतत पुरवठ्याने व्यासपीठावरती घेऊन येत आहेत. नरेश ठोंबरे जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपल्या परिसरामध्ये ज्यांना कोणाला काही गरज असेल ते त्यांच्याकडून नक्कीच देत असेल असे आपले उद्योजक नरेश ठोंबरे. जोडे महाराज यांच्या बरोबर बसलेत. त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थानं स्वागत करूया. अतिशय क्रिकेटची आवड आहे जोडे महाराज. जिथे जिथे क्रिकेटचे सामने असेल अचानकच्या मैदानात आपण त्या ठिकाणी त्यांना पाहतो. अतिशय क्रिकेटची आवड आणि त्याचबरोबर बालाराम जमले साहेब देखील बसून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर बबलू शेठ पाटील बबलू मुकादम माजी सरपंच सुनील मुकादम या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण मनापासून जोरदार स्वागत करूया. मात्र या ठिकाणी पहिल्या 17 खेळ मस्कर संघ 24-50 धावांचं आव्हान पाठलाग करणारा चाफेकर नांदगाव संघ. त्याला नांदगाव संघ आपली सलामीची जोडी लगतच मैदानामध्ये पाठवायचं. पुढे आता आलोचना केली जाते. मस्कर तिरंगा शिवकर आणि मंगलमूर्ती कालोंदे त्या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असणार आहे आयोजकाच्या वतीनं की नाणेफेकीचं कव्हर करण्यासाठी आपण समाजच्या कक्षासमोर तोडून द्यायचं आहे. मात्र या सत्राची सुरुवात कशी होईल त्या ऐकण्यासाठी बंडू मस्कर यांच्याकडे आपण बोलूया. नक्कीच आपण बघतो की पंढरनाथ आपण बघतो की नरेश शेठ ठोंबरे आपण बघतो की एक नावाजलेले उद्योगपती या परिसरातले सर्वांच्या परिचित असलेले. आपण बघतो की जिथे जिथे क्रिकेटची टुर्नामेंट असते तिथे त्यांची हजेरी असते. आपण बघतो की त्यांच्या मुलीच्या नावाने काल कैलासवासी अस्मिता नरेश ठोंबरे हिच्या स्मृती प्रित्यर्थ आपण बघतो की काल ट्रॉफी होती. रायगड तालुका वाईज ट्रॉफी इथे खेळवण्यात आली. आणि
लोकांना सुद्धा माहिती नसेल, प्रेक्षकांना माहिती नसेल, कालच त्याची फायनल झाली आणि फायनल आपण बघितलं की सुयोग स्पोर्ट साजिद बाग दापोली या संघानं आपण बघितलं की पहिला क्रमांक पटकावला आणि दुसरा क्रमांक मला वाटतं मैत्री स्पोर्ट पनवेल या संघाने पटकावला आणि बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की कालच फायनल होणार आहे आणि मला आज बऱ्याच प्रेक्षकांनी विचारलं की काल कोणता संघ गेला, त्यांना बोललं कालच फायनल झाली आणि आज आपण बघतो की ग्रामीणची फायनल आपल्याला पाहायला मिळेल. वळू या सामन्याकडे. सामना रंगतोय तो चाफेकर बंधू नांदगाव विरुद्ध उसारली. हॅलो सन्मानी या ठिकाणी आमचे अरुण शेठ गायकवाड यांच्या ठिकाणी आपण होतो. अरुणजी गायकवाड साहेब त्या ठिकाणी येतात, त्यांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठातील यावं. भूषणशेठ पारिंग आपल्याला या ठिकाणी सन्मानपूर्वक व्यासपीठातील बोलवतो. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन त्या सामन्यांचा आनंद घ्यायचा. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आकाश झोनगरे या ठिकाणी होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु नमस्कार. नक्कीच आपण मान्यवरांचं स्वागत करूया. अरुणजी गायकवाड यांचं इथे आगमन होत आहे, त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया. बोलूया सामन्याकडे. सामना रंगतोय तो नांदगाव विरुद्ध उसारली. जिंकण्यासाठी 50 धावांची गरज, 24 चेंडू आणि 50 धावा, 12.5च्या सरासरी धावसंख्या करावी लागेल ती नांदगाव संघाला. परंतु येणारा गोलंदाज आपण बघतो की सलामची जोडी चेतन खुटले आणि संकेत भगत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाज आहे तो जयेश डांगरकर जो फलंदाजीमध्ये अपेक्षित ठरला. बघूया गोलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतोय. टाटा पॉवर हाऊस कडून तो गोलंदाजी करणार. समोर फलंदाज आहे तो चेतन खुटले. गोलंदाज तयार. हा चेंडू आपण बघितला. हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावर आदळला. एक धाव तर मिळते. एका धावेनं धावफलक खुलं केलं जातं. लेगबायच्या रूपानं म्हणजे आवंदरच्या रूपानं खातं खुलं केलं जातंय. ते नांदगाव संघाचं धावसंख्या आहे ती बिनबाद 1. अजूनही येणाऱ्या 23 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. एक आपण बघितलं की सुरेख चेंडू टाकला होता. फलंदाजाला कोणताही वाव दिला नव्हता. त्यांनी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा प्रयत्न फसला. चेंडू लागला अंगावरती. चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेने संघाचं खातं उघडतंय ते नांदगाव संघाचं बिनबाद 1. जयेश तयार. 10-12 पावलाची त्याची धावपट्टी. त्याचा पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आपण बघितलं की फलंदाज मारण्याच्या तयारीत होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू जात होता निर्धाव. धावसंख्या तिथेच थांबते. धावसंख्या आहे ती बिनबाद 1. अजूनही येणाऱ्या 22 चेंडू मध्ये 49 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय जयेश डांगरकर. परत एकदा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. खराब चेंडू होता आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला. यावेळेला कोणती संधी दवडली नाही त्या फलंदाजाला. चौकार वसूल करतोय तो फलंदाज संकेत भगत. संकेत भगतनं आपलं खातं उघडल्याच्या चौकारानिशीच आणि चौकारानिशी धावफलक घालतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 5. अजूनही येणाऱ्या 21 चेंडू मध्ये 45 धावांची गरज. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण विचार केला तर उसारली संघानं 18 धावा जमवल्या. तर त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल ते नांदगाव संघाला. परंतु आतापर्यंत 3 चेंडू मध्ये जमवल्या त्या 5 धावा. जयेशचा पुढचा चेंडू ज्यावेळेला बघितलं की हाय टेन्शन लाईनला चेंडू लागलाय. 1 धावच मिळते. एका धावेनं धावफलक घालतोय. संकेत भगत पोहोचतोय एका धावेने. 5 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ची भर पडते. धावसंख्या होते ती 1/6. अजूनही येणाऱ्या 20 चेंडू मध्ये 44 धावांची गरज. 20 चेंडू 44 धावांची गरज. बघितलं आपण चांगला फटका होता, परंतु इथे हाय टेन्शनच्या लाईन केलेल्या 220 kV व्होल्टेजच्या लाईन्स आहेत त्या टाटा पॉवर हाऊसच्या. त्याला चेंडू आडला, नाहीतर हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या पलीकडे गेला असता. या चेंडू उंचारी भिरकावला. बघूया झेल होतं का. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. हा झेल टिपतोय. अशा रीतीने फलंदाज चेतन कुठले बाद होऊन मध्ये परततोय. पहिला हादरा बसतो तो नांदगाव संघाला. धावसंख्या फलकावरती 6 असताना. पण आपण बघतो की उंच झेल उडाला होता आणि मिडॉफला जे क्षेत्ररक्षक होता त्यांनी कोणतीही चूक केली नाही. त्याने झेल टिपला
आणि एक सांघिक यश मिळालं, म्हणजे एक गोलंदाजाला यश मिळालं. ते जयेशला आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात के माळी की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो मॅच. आणि ही ती रणनीती ठेवली ती उसारले संघाला चांगला झेल टिपला त्या क्षेत्रक्षानं. परत एकदा जयेश तयार. हा चेंडू आपण बघितला, शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आपण बघितला, टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर जाणारा उजव्या स्टिकच्या बाहेर खूपच. पंच आपल्याकडे वळले, त्यांनी सांगितलं ते हा चेंडू आहे तो स्वैर चेंडूमुळे अवांतर धावाचं खातं खुलं होतं. ते व्हाईटच्या रूपानं लेग बॅकच्या रूपानं एक आलेत, म्हणजे अवांतर धावा त्यात 2. संघाची धावसंख्या होते ती 1-5-7. यावेळेस चेंडू पायावर आदळला, पंचाकडे दात मागण्यात आली होती, परंतु पंचांनी दात फेटाळून लावले. लेगबॅकच्या रूपाने 1 धाव मिळते. लेगबॅकच्या रूपानं धावा होत्या त्या 2, वाईटच्या रूपानं धावा आहेत त्या 1, अवांतर धावा आहेत त्या 3. संघाची धावसंख्या आहे ती 1. पहिलं षटक पॉवर प्ले तर पहिलं षटक संपलंय. धावसंख्या फलकावरती 8. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. 18 चेंडू आणि 42 धावा नक्कीच प्रत्येक षटकामागे आता सरासरी पाहिजे ती 14ची. नक्कीच सामना अंतिम क्षणापर्यंत रंगणार, याबद्दल काही वाद नाहीये. बघूया येणारा गोलंदाज कशी कामगिरी करतोय, परंतु फलंदाज कशी कामगिरी करणार याच्यावर सारी मदार असेल ती नांदगाव संघाची. धन्यवाद बंडू मस्कर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चाफेकर नांदगाव संघ 50 धावांचा पाठलाग करतोय. 8 धावा धावपत्र मात्र पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. वास्तव ग्रामपंचायत विद्यमान माजी सरपंच बबलू मुकादम यांचं स्वागत समीर पारिंगे यांना विनंती आहे की त्यांचं स्वागत या तुझे सत्कार आपण आपल्या सुद्धा हस्ते करावं. बबलू मुकादम आपल्याला विनंती की आपण या स्वागताचा स्वीकार करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे, तर आपण या स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर आमचे उद्योजक नरेश तोंबरे यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जातं. आपण समीर पारिंगे यांना विनंती की आपण नरेश तोंबरे साहेब यांचं स्वागत या तुझी सत्कार आपण आपल्या सुद्धा हस्ते करावं. त्या ठिकाणी आपण स्वागताचा स्वीकार करावं. त्याचबरोबर हरिभक्त परायण आमचे जोडे महाराज यांचं देखील स्वागत या ठिकाणी केले जाते. समीर पारिंगे यांना विनंती असेल की जोडे महाराजांचं स्वागत या तुझे सत्कार आपण आपल्या सुद्धा हस्ते करावं. रोज भजन कीर्तन आज मात्र त्यांची पावलं मैदानाकडे घेऊन आले, तर नक्कीच त्याचं स्वागत क्रिकेटचा आनंद घेत आहेत, तो स्वागत त्यांचं आपण करायचं. त्याचबरोबर आमचे सन्माननीय अतिथी अरुण शेठ गायकवाड यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जातं. समीर यांना विनंती आहे की त्यांचं स्वागत आपण आपल्या सुद्धा हस्ते करावं. अरुणजी गायकवाड आपण या स्वागताचा स्वीकार करावा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याला सन्मानित केले जात आहे, तर आपण या स्वागताचा स्वीकार करावा. त्याचबरोबर आकाश जुवेकर यांचं देखील स्वागत या ठिकाणी केले जात आहे, तर आपण या स्वागताचा स्वीकार करावा. भूषण शेठ पारिंगे आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी समीर पारिंगे यांच्या सुद्धा हस्ते त्यांचं स्वागत केलं जातं. त्याचबरोबर आमचे सन्माननीय बालाराम जांभळे साहेब यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जातं. बालाराम जांभळे साहेब यांचं स्वागत समीर पारिंगे करतायत, त्यांना देखील विनंती की आपण या स्वागताचा स्वीकार करावा. आपण सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे. आपण नेहमीच म्हणत असतो स्वागत करूया सकल जनांच्या आलेल्या पाहुण्यांच्या अतिथी देव भव अशी आपली जी भारतीय संस्कृती आहे, तिथं पाहुण्याचं स्वागत झालं. आता होली आपण सामन्याकडे त्याचा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओळखतो बंडू मस्कर. नक्कीच आपण वळतो सामन्याकडे, कारण चांगली गोलंदाजी टिचून मारा करतो तो प्रल्हाद डांगरकर, ज्याला 3 चेंडू आतापर्यंत फेकले, 2 चेंडू तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेत, 1 विकेट्स मिळवलाय आणि धावसंख्येला रोखून धरले. धावसंख्या फलकावरती आहे ती 2-8. अजूनही येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 42 धावांची गरज. सामन्यामध्ये चुरस निर्माण होते का बघूया. मोठे फटके खेळायला लागले ते नांदगाव संघाच्या फलंदाजांना, परंतु येणारा फलंदाज मंगेश गायकर कशी कामगिरी करणार आहे सारे लक्ष असेल त्याच्या पाठीराख्यांचं, त्याच्या कर्णधाराचा विश्वास तो सार्थ ठरवतो का बघूया. इथे गोलंदाज तयार प्रल्हाद डांगरकर, टाकेदेव यांकडून तो गोलंदाजी करतोय. या चेंडू उंचारून भेटकावला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे उत्तुंग षटकार लगावतोय. एक माहिती हिट लगावलाय. मिडविकेट सीमारेषे बाहेर षटकारांविषयी आपलं खातं उघडतोय. मंगेश
मंगेश गायकर आपले इरादे स्पष्ट केले. त्याला माहिती आहे की आपल्याला या सामन्यामध्ये टिकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. मोठ्या फटक्याने 6 धावाने मिळतात त्याला. 6 धावाने त्याने आपलं खातं उघडलंय. संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होतोय. बऱ्याच वेळानं धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 2-14. 14 धावा झाले. सन्माननीय प्रशांत भोईर यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय प्रशांत भोईर आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. नमस्कार. दरम्यान पुढचा चेंडू यावेळी उजसच्या बाहेर चेंडू अजून बाहेर जाणारा स्वेर चेंडू नक्कीच असणार. अवांतरच्या धावा वाढतायत. अवांतर धावा होत्यात 4. वाईटच्या रूपानं 2, लेग वाईटच्या रूपानं 2. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 15. अजूनही येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. 14 चेंडू आणि 35 धावा आणि चेंडूचं अंतर आहे ते 21. बघूया हे अंतर कमी होतोय का. प्रल्हाद तयार. त्या चेंडू उंचावरून भिरकावला. शतकशे चेंडूच्या मागे धावतोय. झेल घेतो का बघूया. एक त्याच्या हातातून झेल सुटला. 1 धाव होते. दुसरी धाव घेतात. 2 धावा पूर्ण करतो तो मंगेश पोहोचतो 2 धावाने. तो 8 वरती संघाच्या धावसंख्येमध्ये 2ची भर पडते. धावसंख्या होते ती 2-17 येणाऱ्या 13 चेंडू आणि 33 धावांची गरज. नक्कीच चांगली कामगिरी करतो तो मंगेश गायकर. परंतु मोठे मोठे फटके मारावे लागतील. अन्यथा आपण बघतोय की जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन पाहायला मिळतं. भूषणशेठ पारिंगे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली मेहनत आणि प्रत्येकाने मात्र या ठिकाणी काही ना काही कुठल्या तरी रूपानं त्या ठिकाणी हा टुर्नामेंटला हातभार लावलाय. आपल्या या परिसरातील राजधानीचे वैद्यनाथ नरेश टोंबरे तब्बल 3 लाखाचं डोनेशन त्यांच्याकडून आलंय. खऱ्या अर्थाने त्याला पण धन्यवाद द्यायला पाहिजे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक दानशूर नेता ज्याला म्हणतात की आपले बंधू या ठिकाणी नरेश टोंबरे क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचं आपण खऱ्या अर्थाने स्वागत करूया. मात्र तिथे सामनेदार विचार केला 50 धावांचा पाठलाग करतात. त्या ठिकाणी या सामन्यामध्ये चाफेकर नांदगाव संघ तिथे धावपळ फक्त 17 धावा लागेल. जबरदस्त फटका बसवला. स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव त्या चेंडूवरच्या पेटीमध्ये कंपल्सरी 50 धावा करायला लागेल चाफेकर नांदगाव संघाला. नक्कीच पंढरा आपण बघतो की मंगेश गायकरनं ओळखला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. 1 धाव घेतली शेवटच्या चेंडूवरती. आता समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. 12 चेंडू 32 धाव म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची सरासरी राखावी लागेल ते नांदगाव संघाला. या जर 16 धावा काढायच्या असतील तर आपण बघतो की त्याच्यासाठी एका षटकामध्ये 6 चेंडू असतात. तर 6 चेंडू कमीत कमी सिंगल आले तर 6 होतात. परंतु 16 काढायचे असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. तरच या सामन्यामध्ये त्यांचं आव्हान टिकून राहिलं. अन्यथा या स्पर्धेतून त्याला बाहेर व्हावं लागेल. परंतु एक सामना महत्वाचा आहे त्या दोन्ही संघासाठी. त्या ठिकाणी सन्माननीय प्रशांत भोईर साहेब आमचे प्रमुख पाहुणे त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी केलं जातं. प्रशांत भोईर साहेबांना विनंती की आपण या स्वागताचा स्वीकार करा. समीर पारिंगे या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते प्रशांत भोईर साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. तर आपण हा स्वागताचा स्वीकार करू. उद्यापर्यंत आपल्याकडे 24 चेंडूमध्ये 50 धावांचा पाठलाग करत चाफेकर नांदगाव संघ. नांदगाव संघाची धावफलकाचा विचार केला 2 बसकर 5 झाले. जाता येणाऱ्या 12 चेंडू आणि गरज 32 आता 16ची सरासरी राखायला लागेल ते नांदगाव संघाला. जबरदस्त फटका, सुंदर फटका पाहायला मिळतोय. लोगाव पण एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी दंडन मला चौकार. पंढरनाथ मी मगाशीच म्हटलं की शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली ती मंगेश गायकरनं आणि त्याने आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती त्यांनी चौकार वसूल केलाय. आता समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. 11 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेस मला पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. लंगाच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या चेंडूवरती बसकर मिळते. फलंदाजाला एका धाब्याच्या बरोबर 50 धावांचा पाठलाग करत असताना धाबागर 23 धावा लागत समीकरण येणार. 10 चेंडूमध्ये समीर या ठिकाणी आम्हाला माहिती पुरवतात 27 धावांची गरज. प्रत्येक पारिंगे जबरदस्त स्कोरिंगची कामगिरी पाहतो. एक नवका जरी नवीन स्कोरर असेल मात्र अनुभवाची खूप मोठी सुधारणी याच्या पाठी आहे. जबरदस्त स्कोरिंग करत प्रत्येक पारिंगे त्याला आपण धन्यवाद पुरस्कार देऊया. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय तो मंगेश गायकर.
गलत हा फटका लगवला. फटका जातो मिडविकेटच्या दिशेने. चेंडूवरती क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. उडी मारून त्याने चेंडू अडवलाय. हा चौकार त्याने वाचवलाय. 3 धावा त्याने वाचवल्यात महत्वाच्या क्षणी. आणि आता समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची गरज. 9 चेंडू 26 धावांची गरज. मोठे फटके मारायला लागेल. नमस्कार त्या ठिकाणी नांदगाव संघाच्या फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतात मंगेश गायकर. त्या मंगेश गायकर वयाल संघाच्या विरोधात केला जबरदस्त फलंदाजी केली आहे. एक हाती किल्ला मंगेशचा तो सामना आपल्या संघाला चांगला बरकाय जिंकून दिला. मात्र मंगेशने आत्तावरच 14 षटका मारून 14 वेळी फलंदाजी करतो मंगेश गायकर. जबरदस्त गोलंदाजी करतो. आपसोड नका चेंडू पंच विशाल पाटील बाहेर निघतो. पंचाचा स्वर चेंडूचा इशारा वाईट. चेंडूची या ठिकाणी सांगत होते. अव्वंतर धाव मिळते. 5वी अव्वंतर धाव या 17 मिनिटे नांदगाव संघाला. 25 धाव संघाने पोहोचले. धाव पडला की नाही 9 चेंडू गरज असेल 25 धावांची. गोलंदाज अजय जबरदस्त गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र मंगेश गायकर मोठा फटका केल्याच्या नादामध्ये कुठेतरी निर्धाव चेंडूचा सांगत आहे ठिकाणी होती आहे. आणि कुठेतरी आता निर्धाव चेंडूची गरज आहे. नमस्कार त्या सामन्यामध्ये उसारले संघाला. नक्कीच आपण बघतो मंगेश गायकर जागेवर खेळण्याचा तो प्रयत्न केला. अशा वेळी समोर फ्रंटफूटला त्याने जायला पाहिजे आणि फ्रंटफूट वरून चेंडू भिरकावून द्यायला पाहिजे. कारण धावांची गरज आहे. आता आपण बघितलं की 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. म्हणजे 8-25 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 पेक्षा जास्त धावा काढायच्या आहेत. अशा वेळेला मोठे फटके लागावे लागतील. त्या या फलंदाजाला चौकार षटकार मारावे लागतील. परंतु गोलंदाज तयार. या चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिरकवला. चेंडू येतो तो मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच चौकार वसूल करतोय. क्षेत्ररक्षकाला चोखवून हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. अन्यथा 1 धाव आली असती. तिथे 3 धावांचा बोनस मिळाला. जिथे धावा कमी आल्या तिथे 3 धावा एक्स्ट्रा आल्या. 3 धावाने आता समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 21 धावांची गरज. 7 चेंडू आणि 21 धावा म्हणजे सामन्यामध्ये चुरस निर्माण चालले. शेवटच्या चेंडूवर सामना रंगेल याबद्दल शंका नाहीये. परंतु गोलंदाज थोडासा चांगला ठरतोय. पण त्याला क्षेत्ररक्षणाची साथ थोडी कमी मिळते. त्या क्षेत्ररक्षणा जबरदस्त कामगिरी मानव मंगेश लगाचे ताबडतोब जबाब दिलाय. उत्तर दिलाय. लंगाच्या वर मला षटकार. नमस्कार. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतात. मंगेश गायकर जबरदस्त फलंदाजी करतो. आपले इरादे स्पष्ट करतो. एक चौकार एक षटकाचे मारून तिथे 50 धावांचा पाठ करतो. 35 धावसंख्येने नेऊन ठेवलाय. डाव फलकाला त्याला 15 धावांची गरज असणारी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये कंपल्सरी या 15 धावा नांदगाव संघाला. या जमाला नांदगाव संघ पहिल्यांदाच मैदानात खेळण्याची मस्त संधी मिळाली आहे. अश्विन पाटील सांगितलं बऱ्याच वर्ष आम्ही या ठिकाणी विचार करत नाही मैदानात खेळता. या वर्षी मात्र योगाने त्यांना या ठिकाणी संधी मिळाली आहे. आणि संधीचं सोनं करतोय तो नांदगाव संघ. नक्कीच नांदगाव संघ सोनं करताय. परंतु त्या महत्वाचा सिंहाचा वाटा असेल तर मंगेश गायकरचा. मंगेश गायकरने आपण बघितलं की 8 चेंडूचा सामना केला. 8 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा जमवल्या. म्हणजे 300च स्ट्राईक रेट त्याने राखलंय. आणि गरज आहे आता 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. आपण म्हणतो की सुरुवातीला आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या. त्या नंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी जास्त भर पडली. 10 धावा आल्या. तिसऱ्या षटक बघितलं की आणखीच त्याच्यासाठी सुरेख ठरलं. 17 धावा आल्या. म्हणजे त्यांचा चढता आलत चाललेला आहे. म्हणजे चढता क्रमांकाने ते चाललेले आहेत. चढत्या ने त्यांचा धावसंख्या होते 8, 10, 17, 35 पर्यंत बदल मारली. अजूनही 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडूमध्ये 15 धावा. परंतु जेवढे स्ट्राईक मिळालं ते मंगेश गायकरला तेवढं चांगलं ठरवलं त्या नांदगाव संघासाठी. परंतु त्याला स्ट्राईक पासून वंचित करावं लागेल ते गोलंदाज उसारलेच्या गोलंदाजांना. नक्कीच उसारले संघाच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजाचं आता लक्ष केंद्रित करायला लागेल का मंगेशला जास्तीत जास्त स्ट्राईक नाही द्यायची. आणि विचार करा मात्र या ठिकाणी निलेश आपल्या इरादे स्पष्ट करतोय. आपण या ठिकाणी मंगेशची स्तुती केली होती. मात्र निलेशच्या बॅटमधून जवळचं फटकावलं. मात्र या ठिकाणी नशिबाचे साथ त्या ठिकाणी मिळत आली आणि निलेश पाहत होतोय त्या ठिकाणी. आता 5 चेंडू गरज असणार 15 धावांची. नक्कीच पंढरा आपण बघतो की सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. परत
एकदा आपण बघतो की उसरले संघ परत एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतं, कारण निलेश बाल येऊन तमामध्ये परंतु स्ट्राईक बदललं, स्ट्राईक रोटेट झाले, मंगेशला स्ट्राईक मिळाले, 5 चेंडू शिल्लक, 15 धावांची गरज. बघूया सामन्यामध्ये नक्कीच चुरस निर्माण होईल. आपले जे पाहुणे आहेत आपण बघतो की या स्पर्धेमध्ये चांगली भलीभक्त आपल्याला मदत केलेली आहे. नरेश शेठ ठोंबरे उद्योजक या परिसरामधले सर्वांचे परिचय ते सामना पाहतात. त्याचबरोबर बघतो की आपण हरिभक्त परायण जोडे महाराज हे सुद्धा सामना पाहत आहेत. सरपंच आपले माजी सरपंच बबलू मुकादम हा सामना पाहतात. बाळराम जांभळे सामना पाहतात. या पुढचा चेंडू उंचावर भिरकावला, हुकचा फटका सारा वसूल करतोय आणि या सामन्यामध्ये आज परत एकदा चुरस निर्माण होते. 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असते नांदगाव संघाला. प्रत्येक पारिंगे आम्हाला माहिती पुरत आहे. एकूण धावपळ 50 धावता पाड्या इतके दिले धावा लागले. 9 धावांची गरज. 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. मात्र मंगेश गायकर सामन्यामध्ये पुन्हा एकदा नांदगाव संघाला घेऊन आला. जबरदस्त फलंदाजी करतोय त्या ठिकाणी रूप धारण केलं मिळतं म्हणजे या ठिकाणी मंगेश गायकर या फलंदाजानं. नक्कीच आपण म्हणतोय विजयला चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आपण बघतो की फलंदाज मंगेश गायकर ज्यानं 9 चेंडूचा सामना केला, 30 धावा आपल्या खात्यावर जे जमवल्या, 3 उत्तुंग षटकार लगावले, 2 चौकार लगावले, चांगली कामगिरी करते आपल्या संघासाठी. परंतु विजयला चांगली कामगिरी करावी लागेल. 2 चेंडू टाकावे लागतील. मस्करी यावेळेस मात्र मंगेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. खरं मात्र सलक्षण पुन्हा या ठिकाणी जबरदस्त त्या ठिकाणी जो काही निर्णय होतो निर्णय या ठिकाणी प्रेक्षक त्या ठिकाणी होत आले. त्या ठिकाणी पंच यांनी आपल्याला कळते मस्त जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळतं. मात्र याच्यानंतर होणार सामना गावदेवी संभाजी येणार. याच्यामध्ये जो जिंकणार जो संघ त्याच्यामध्ये हा सामना होणार आहे. मात्र याच्यामध्ये कुठला संघ जिंकणार या चेंडूवरती पंच संदीप पाटील आणि विशाल पाटील निर्णय नक्कीच देतात. नक्कीच आपण बघू सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. चौकार राहणार, जेल होणार की षटकार जाणार. आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे गर्दी आपण जास्त कोणी करू नका. प्रेक्षकांना विनंती करा स्क्वॉडच्या समोर कोणी जाऊ नका. फक्त आयोजक असतील, पंच असतील, बाकी कोणी जाऊ नका. सर्वांना विनंती आहे. नांदगावचे संघ सुद्धा कोणी जाऊ नका. भूषण पारिके स्वतः आयोजक त्या ठिकाणी झाले. तर आपल्याला विनंती आहे प्रेक्षकांना आतले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना विनंती की आपण त्यातून बाजूला व्हायचं. नक्कीच आपण म्हणतो की 50 धावा करताना थोडीशी दमछाक झाली होती सुरुवातीला नांदगाव संघाची, परंतु शेवटच्या षटकामध्ये बघितलं आपण 12 चेंडू मध्ये आपण बघितलं होतं की 12 चेंडू मध्ये 32 धावांची गरज होती. आणि अशा वेळेला मंगेश गायकर झाला म्हणजे आपण मैदानात वाढले. आपण आंतरराष्ट्रीय सामने पाहत होतो. अशा वेळेस मात्र ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे आतापर्यंत पाहायला मिळत नव्हती आणि मात्र या ठिकाणी ज्या ज्या संघावरती कुठला जो निर्णय असतो निर्णय थोडंसं पेंडिंग होतोय आणि त्याच्यापुढे पूर्ण शहानिशा करून त्याचा पूर्ण निकाल होऊन मात्र या ठिकाणी निर्णय करणं म्हणजे जबरदस्त आयोजन पाहायला मिळतं. भूषण शेठ पारिके यांच्या मदतीने या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्यानं केलेल्या आयोजनाची मेहनत त्याचं श्रेय पूर्ण मिळतं या ठिकाणी भूषण शेठ पारिके आणि त्यांच्या सर्व टीमला जातं. नक्कीच जबरदस्त सामना मात्र सामन्याचा निर्णय चेंडूचा निकाल जो काही निर्णय असेल तो दोन्ही पंच त्या ठिकाणी सांगतील. जबरदस्त हा सामना हाय टेन्शनचा हा सामना आहे. सामना पाहायला मिळतो. बंडू मस्कर दोन्ही संघाची निखिल बाबर अस्तित्वाची जी लढाई आहे त्या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार तो नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये जाणार. मात्र कुठला संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार त्या ठिकाणी विस्तारले की चाफेकर नांदगाव या 2 संघांपैकी. आणि या चेंडूवर षटकार जबरदस्त या ठिकाणी पंचाची कामगिरी सुद्धा निखिल बाबर पाहायला मिळते. बंडू मस्कर आणि या 6 धावा मिळतात. कंपल्सरी या 50 धावा करायला लागतील. नांदगाव संघाला धावपळ करते एकूण धावा लागेल. प्रत्येक पारिकामा सांगतो 47 धावा धावपळ करत आता येणाऱ्या 3 चेंडू गरज आहे 3 धावांची. ते कंपल्सरी 3 धावा जमा लागतील त्या नांदगाव संघाला. निर्णायक हा चेंडू निखिल बाबर असणार. या चेंडूमध्ये जर का निर्धार चेंडू किंवा विकेट गेली तर या सामन्याची पकड मजबूत करणे ते घुसारली संघा. मंगेश या चेंडूवरती उत्तुंग आलेला विजयी षटकार ज्यांचं स्वप्न ते स्वप्न स्वतःच ते उतरलं आणि मंगेश पाटील हॅट्रिक साधलं या ठिकाणी. मात्र या ठिकाणी बॅट उचलून बॅक टू बॅक 4 षटकार मारले. जसा उसाली संघाच्या आज या ठिकाणी तो
जयेश डांगर ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार त्या सामने बाजू मारले असेल, मात्र विजयाच्या क्षणामध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारला मंगेश गायकर, त्यानं 11 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा जमवून आपल्या संघाला विजय संपादित करून दिलाय. आणि या सामन्याचा प्रत्येक पाठीत सामनावीर नो डाऊट मंगेश गायकर. या सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक मंगेश गायकरला जातो आहे. मंगेश गायकर, हॅलो मंगेश गायकर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हॅलो मंगेश गायकर जबरदस्त फलंदाजी प्लीज सेकंड. गणेश भोयर याच्याकडे 500 रुपये, गणेश भोयर याच्याकडे 500 रुपये. नरेश टोंबरे उद्योजक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. मॅन ऑफ द मॅच आपण नरेश टोंबरे साहेब या ठिकाणी बसले. बबलू मुकादम वास्तव कामाचे विद्यमान माजी सरपंच यांच्या सुद्धा असते मंगेश गायकर याला सामनावीराचा पारितोषिक देऊन आपण सन्मानित करावा. जबरदस्त मंगेश, आपण निसटता विजय असं वाटत आहे. या ठिकाणी उसारी संघ सामना सहजपणे जिंकेल. मात्र क्रिकेट असा जो खेळ आहे निश्चित खेळ निखिल बाबर. रोशन गायकर यांच्याकडून 300 रुपयाचे पारितोषिक, नरेश टोंबरे यांच्याकडून 1000 रुपये, आता गणेश भोईर यांच्याकडून 500 रुपये. हे पारितोषिक पैसे आपण कॅश देण्यासाठी बालाराम जांभळे साहेब यांना विनंती करूया. आपण संतोष बुवा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी नरेश टोंबरे येतील, या ठिकाणी प्रतीक्षा करतायत. मंगेश बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट मॅच. पुढच्या सामन्यासाठी आमच्या सामन्याच्या टीमच्या वतीने आपल्याला शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि यशवंत होणार सामना गावदेव चांभारली आणि चाफेकर नांदगाव या 2 संघांदरम्यान लगेच सामना सुरू होणार आहे. तर नानकपैकीचा गड करण्यासाठी आपण मंगेश कर्नाला पाठवायचं. चाफेकर नांदगाव संघ प्रतीक्षा करत होता बऱ्याच वर्षांनी या मैदानी खेळण्याचा त्यांचा स्वप्न होता. अश्विन पाटीलचा